मी आकाश धांडे, द फाउंडर ऑफ यूट्यूब कॅन फ्लाय अकॅडमी ऑफ इंग्लिश. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की जे कंबाईनची एक्झाम झालेली होती कधी 27 मे 2025ला. त्याच्यामध्ये काही इंग्लिशचे प्रश्न होते आणि काही मराठीचे. ठीक आहे, म्हणजे ते लँग्वेजचाच पेपर होता. ठीक आहे, तर त्याच्यापैकी मी जे अनालिसिस केलेलं आहे त्या प्रश्नपत्रिकेचं, तर मला असे काही प्रश्न आठवले आहे, मी बघण्यात आलेले असे प्रश्न की ते थोडे तुम्हाला ट्रिकी वाटू शकतात आणि त्याच्यामुळेच मी काही सिलेक्टिव्ह प्रश्न जे आहे तुमच्यासमोर आणत आहे. तर बघा, तो एक प्रश्न आहे बघा, चूज द करेक्ट सेंटेन्सेस. याच्यामध्ये काय करायचं आहे, त्यांनी खाली 3 सेंटेन्सेस दिलेले आणि त्याच्यापैकी कोणकोणते सेंटेन्स योग्य आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. तर पहिला सेंटेन्स काय, हरसेल्फ सॉ द बर्गलर. बर्गलर म्हणजे जो चोर असतो, तो घरं फोडतो, लोकांची घरी जाऊन चोरी करतो. ठीक आहे, तर हरसेल्फ सॉ द बर्गलर हे वाक्य बिलकुल चुकीचं आहे. का बरं? कारण की हरसेल्फ जे आहे ते एम्फॅटिक प्रोनाउन असू शकते किंवा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन असू शकते आणि ते कधीच वाक्याच्या सुरुवातीला येऊ शकत नाही. तर कसं झालं असतं मग, ते वाक्य योग्य करायचं असतं तुम्हाला, तर तुम्हाला त्या हरसेल्फच्या आधी तुम्हाला शी यूज करावं लागलं असतं. म्हणजे वाक्य ते जे आहे हरसेल्फ सॉ द बर्गलर हे चुकीचं आहे. तुम्हाला योग्य करायचं असेल तर काय करावं लागेल, हरसेल्फच्या समोर शी यूज करा, म्हणजे योग्य होणार. शी हरसेल्फ सॉ द बर्गलर हे वाक्य योग्य होणार. आणि तिथे जे वाक्य आहे हरसेल्फ सॉ द बर्गलर हे वाक्य पूर्णपणे चुकीचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, नन ऑफ दीज बॉयज इज हिअर हे वाक्य योग्य आहे. तर का आहे बघा, जेव्हा तुम्ही नन ऑफ यूज करता, नन ऑफ म्हणजे ते प्रोनाऊन आहे, त्याच्यानंतर तुम्ही एखादी अनकाउंटेबल नाऊन यूज करू शकता प्लस सिंग्युलर वर्ब यूज करू शकता. हा एक पॅटर्न. आणि दुसरा पॅटर्न आहे, नन ऑफ नंतर तुम्ही कोणतं प्लुरल प्रोनाऊन पण यूज करू शकता किंवा प्लुरल नाऊन यूज करू शकता किंवा प्लुरल नाऊन फ्रेज यूज करू शकता. आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला सिंग्युलर वर्ब यूज करावं लागेल आणि तिथे जे यूज झालेलं आहे तो अगदी योग्य प्रकारे झालेलं आहे. त्याच्यामुळे जे सेकंडवालं सेंटेन्स आहे, जे दुसरंवालं वाक्य आहे, ते बिलकुल बरोबर आहे. आणि तिसरं बघा, पोप दॅन whom few men had more vanity हे सुद्धा चुकीचं आहे. कारण की काय असते, हे जे वाक्य आहे आपल्याला असं वाटत आहे की ते कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आहे, कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आहे आणि त्याचं जर सिक्वेन्स जर आपण काही वर्ड्सचा योग्य प्रकारे केला तर ते आहेच, कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आहेच. तर योग्य कशा प्रकारे होणार बघा, ते ऑलरेडी चुकीचं आहे. तर काय होऊ शकते, पोप हॅड मोर व्हॅनिटी दॅन फ्यू मेन अशा प्रकारे होऊ शकतो. आपल्याला हुमला काय करावं लागेल, तिथून एक्सक्लूड करावं लागेल, साईडला करावं लागेल. ठीक आहे, नाहीतर काय होऊ शकते, फ्यू मॅन हॅड मोर व्हॅनिटी दॅन पोप अशा प्रकारे होऊ शकते. पण ते जे हुम यूज केलेलं आहे त्या सेंटेन्समध्ये ते योग्य प्रकारे नाही झालेलं आहे, त्याला आपल्याला तिथून रिमूव्ह करावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.